नागपुर के महादुला और दिगोरी क्षेत्र में विभिन्न विकास कार्यों और सामाजिक मुद्दों को लेकर समता सैनिक दल ने प्रशासन का ध्यान आकर्षित किया। संगठन की ओर से बुद्ध विहार निर्माण, पानी की टंकी, विद्यार्थियों के लिए वाचनालय और अनुसूचित जाति समाज के लिए आरक्षण से जुड़े मुद्दों पर जांच की मांग की गई है। साथ ही महिला जनप्रतिनिधि की कथित बदनामी के मामले में कार्रवाई और अधूरे बुद्ध विहार और वाचनालय का काम जल्द पूरा करने की मांग की गई है। इन सभी मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों पर कार्रवाई की मांग को लेकर प्रशासन को ज्ञापन सौंपा गया है। माझा परिचय म्हणजे मी आकाश हुके, राहणार कोराडी आणि महादुला कोराडी शाखा प्रमुख समता सैनिक दल मुख्य शाखा दीक्षाभूमी या माध्यमातून मी सतत मागासवर्गीयवर जे अन्याय होत आहे त्या विषयावर मी सतत शासन प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून काम करत आहे आणि जिथे जिथे होईल तिथे तिथे मी समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे। जसं हॉस्टेलचा विषय असो तिथे मी त्या मुलांना जेवण सुधरून दिलेलं आहे। आता जसे की दिगोरी काढायचा जो विषय आहे तसा त्या सरपंचाचा गुंडाराज सुरू आहे, त्या माध्यमातून सुद्धा मी काल तहसीलदार साहेबांकडे मीटिंग घेतलेली आहे, पण त्यांनी तिन्ही मुद्द्यावर कुठला निर्णय दिलेला नाही। आणि जे महादुला टी पॉइंटवर जे स्मारक बनत आहे भव्य स्मारक, त्यामध्ये कथित घोटाळा झालेला आहे आणि काम निष्कृत दर्जात झाला आहे। क्रांतीसूर्य स्मारक समितीने वारंवार ते पत्र देऊन सुद्धा ते कारवाई करत नाही। आम्ही आता शासन प्रशासनाकडे जाऊन ते निवेदन करून त्या आणि कोर्टाची पायरी करून की जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करा आणि जे कॉन्ट्रॅक्टरचे काही लोक आहेत ते कॉन्ट्रॅक्टरचे लोक सरळ म्हणतात की आम्ही आरएसएसचे माणसं आहो, आम्हाला कोणी कारवाई करू शकत नाही, आम्ही किती भ्रष्टाचार केला तरी, अशा शब्दात वारंवार तिथे झालेले आहे। आणि जे अमर हांडा जे आहे सीओ ज्यांच्याकडे चार्ज होता, ज्या वेळेपासून तो काम सुरू झालेला होता भूमिपूजन ते बनण्यापर्यंत, तर त्यावेळेस तो अमर हांडा साहेब ते नायब तहसीलदार त्यांच्याकडे चार्ज होता सीओ म्हणून महादुल्याच्या। त्यावेळेस तो कथित घोटाळा झाला आणि त्यांना आम्ही वारंवार सांगितले की तुम्ही जर कारवाई करण्यात येणार नाही कॉन्ट्रॅक्टरवर तर तुमच्यावर आम्ही शासनाकडे तुमच्यावर पदमुक्त करून या तुमच्यावर जे काही फौजदारी कारवाई करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू।